नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 8वा विषय मराठी यामधील 16वा पाठ ज्याचं नाव आहे चोच आणि चारा यातील भाग पहिला आज आपण बघणार आहोत। सर्वप्रथम आपण या पाठाचे जे लेखक आहेत त्यांचा अल्पसा परिचय करून घेऊ। तर पाठाचं नाव आहे चोच आणि चारा। याचे लेखक आहेत मकरंद जोशी, ज्यांचा जन्म 1970 मध्ये झालेला आहे। प्रसिद्ध लेखक, निसर्ग सहल संयोजक। त्यांची प्रवास एका प्रवासाचा हे केसरीभाऊ पाटील यांचे आत्मकथन। 2 ध्रुवावर 2 पावले हे प्रवास वर्णन। घर श्रमिकाचं हा कथासंग्रह। पर्यटन मार्गदर्शक मालिका, परिस्पर्श एक बावनकशी कहाणी इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत। विविध वृत्तपत्रे व नियतकालिके यामधून पर्यटन, पर्यावरण, प्रासंगिक लेख आणि मुलाखती प्रसिद्ध। तर या पाठाबद्दल सांगताना ते म्हणतात की मानवाला पक्षी जीवनाविषयी नेहमीच कुतूहल वाटत आले आहे। त्यापोटी झालेल्या अभ्यासातून पक्षी जीवनाचे नाना विविध पैलू हे समोर आलेले आहेत। अधिवासाप्रमाणे आणि अन्नाच्या उपलब्धतेनुसार पक्ष्यांच्या चोचींचे आकार आणि रूपे ही कशी बदलत राहतात याचा वेध लेखकाने या पाठात घेतलेला आहे। आणि प्रस्तुत पाठ वयम नोव्हेंबर 2016 या मासिकातून घेतलेला आहे। या पाठाबद्दल बोलायचं झालं तर हा पाठ जो आहे तो पक्षी आणि पक्ष्यांमध्ये होत गेलेले जे बदल आहेत, मग त्याच्या चोचीपासून त्याच्या विविध प्रकारच्या ज्या हालचाली आहेत यामध्ये उत्क्रांती कशी घडत गेली आणि पक्षी हा कशा प्रकारे आपलं जीवन हे घालवतो याविषयी अत्यंत उद्बोधक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती ही या लेखकाने या पाठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपुढे प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। लेखक म्हणतो, तिची उलुशीच चोच, तेच दात तेच ओठ अशा शब्दांमध्ये सुग्रण पक्षाचं वर्णन बहिणाबाई आपल्या निरीक्षणामधून करतात। सुग्रण पक्षाच्या चोचीचं त्यांनी केलेलं वर्णन बहुतेक सगळ्याच पक्ष्यांना सहज लागू पडतं। पक्ष्यांची चोच म्हणजेच केवळ त्यांच्या तोंडाचा भाग नाही, कारण या चोचीनं अन्न खाण्याबरोबरच इतर अनेक कामं सहज केली जातात। की तिची उलुसीच चोच म्हणजे काय, अगदी छोटीशी अशी चोच ही पक्ष्याला असते आणि तेच दात तेच ओठ आणि तेच त्याचे काय असतात, दात असतात, तेच त्याचं काय असतं, ओठ असतं। असं वर्णन हे कोणाचं केलेलं आहे, बहिणाबाईंनी। आणि बहिणाबाई या कोण आहेत, अत्यंत गरिबीमध्ये ज्यांचा जन्म झाला, ग्रामीण भागामध्ये त्यांचा जन्म झाला आणि अतिशय कष्टप्रद असं त्यांचं संपूर्ण आयुष्य गेलं। परंतु तरीही या कवयित्रीजवळ असं काही निसर्गाचं वरदान होतं की त्यांनी आपल्या प्रत्येक कवितेमधून काहीतरी संदेश हा आपणाला दिलेलाच आहे, परंतु त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला अवतीभोवती घडणाऱ्या निसर्गाचं चित्रणसुद्धा त्यांनी अत्यंत मोजक्या आणि उत्तम पद्धतीने आपल्या कवितांमधून मांडलेलं दिसतं। तर याच बहिणाबाई सुग्रण या पक्षाची स्तुती गाताना किंवा त्याचं वर्णन करताना म्हणतात की तिची उलुशीचं चोच म्हणजे अगदी छोटीशी अशी चोच, की तेच तिचे काय आहेत, दात आहेत आणि तेच तिचे काय आहेत, ओठ आहेत। अशा मार्मिक शब्दांमध्ये तिने सुग्रण पक्षाचं वर्णन केलेलं आहे। आणि सुग्रण पक्षी हा कोण आहे, सुग्रण पक्षी हा अत्यंत सुंदर असं
घरटं स्वतःचं तो विणतो आणि म्हणूनच त्याला सुगरण असं म्हटलं जातं. आणि सुगरण म्हणजे काय? जी स्त्री अत्यंत चविष्ट रुचकर असा स्वयंपाक बनवते तिला सुगरण असं म्हटलं जातं. तर हा सुगरण पक्षीसुद्धा काय करतो? अत्यंत सुंदर असं घरटं बांधतो. या बाजूच्या चित्रामध्ये आपण बघतोय की अगदी माणसाला सुद्धा असं घरटं बांधणं हे अशक्य आहे, परंतु या पक्ष्याला निसर्गाचं मिळालेलं हे वरदान आहे की तो अत्यंत सुबक कलाकुसरयुक्त असं सुंदर घरटं बांधतो. आणि हे घरटं आपण ज्या वेळेला ग्रामीण भागामध्ये जातो किंवा जंगलांच्या भागामध्ये जातो तर अशा सुंदर घरट्यांना आपण त्या ठिकाणी बघू शकतो की कुठल्या तरी झाडाच्या फांदीला उंच भागी सुगरण पक्षी स्वतःचं घरटं बांधतो आणि त्यामधून एक छोटासा मार्ग असतो की ज्यामधून आतमध्ये जावं लागतं आणि आतमध्ये छोटी छोटी इवलीशी पिलं त्यांची असतात आणि त्यांना सुरक्षितता मिळावी, त्याला ऊन वारा पाऊस हे लागू नये याकरिता एवढ्या छान पद्धतीने आपलं घरटं जणू काही एखादा छोटासा बंगलाच आपल्या छोट्याशा चोचीने आणि आपल्या दातांनी तो काही बांधतो असं अगदी सुंदर असं घरटं आपल्याला त्याचं बघायला मिळतं. तर या सुगरण पक्ष्याच्या चोचींचं हे त्यांनी केलेलं वर्णन हे बहुतेक सगळ्याच पक्ष्यांना सहज लागू पडतं, कारण प्रत्येक पक्षी हा आपापल्या परीने आपापलं घरटं हे बांधत असतो. आणि म्हणून त्यांनी या पक्ष्यांचं वर्णन की पक्षी हा जरी अतिशय छोटासा प्राणी दिसत असला तरी त्याच्यामधली असलेली क्षमता ही सुद्धा काय प्रचंड आहे. त्याला कोणत्याही पद्धतीचं शिक्षण नसताना तो एवढं सुबक आणि सुंदर घरटं स्वतःसाठी बांधतो. पुढे लेखक म्हणतो की पक्ष्याची चोच म्हणजे केवळ त्याच्या तोंडाचाच भाग नाही, म्हणजे फक्त खाण्याकरिताच तो त्याचा वापर करत नाही. आणि चोच ही काही फक्त त्याचं तोंडच नाही, कारण या चोचीने अन्न खाण्याबरोबरच इतर कामेही सहज तो करत असतो. म्हणजे फक्त अन्न टिपण्यासाठी अन्न खाण्यासाठीच त्या चोचीचा तो वापर करत नाही, तर इथे इतर अनेक छोटी मोठी कामं तो आपल्या चोचीच्या सहाय्याने लीलया पार पाडत असतो. जर तुम्ही वेगवेगळ्या जातीच्या पक्ष्यांचं बारकाईने निरीक्षण केलं तर लक्षात येईल की पक्षी आपल्या चोचीचा उपयोग चिखलातून किंवा झाडाच्या खोडातून अन्न शोधणं, बिया फोडणं, शिकार केलेल्या प्राण्यांचे तुकडे करणं यासाठी तर करतातच, पण त्याचबरोबर चोचीचा उपयोग घरटं बांधण्यासाठी, पिल्लांना भरवण्यासाठी इतकंच काय, पण झाडावर चढणं किंवा वेलीवर लटकणं यासाठी सुद्धा केला जातो. मग आता लेखक म्हणतात की जर तुम्ही या पक्ष्यांचं अगदी बारकाईने निरीक्षण केलं तर लक्षात येईल की या चोचीचा उपयोग तो नानाविविध कामांसाठी करतो. मग ही कामे कोणती? तर चिखलातून किंवा झाडातून खोडातून अन्न शोधून काढणं, त्याला मिळालेल्या जे काही बिया असतील त्या बिया फोडणं, शिवाय जे पक्षी हे मांसाहारी आहेत तर अशा मांसाहारी पक्ष्यांकडून जी शिकार केली जाते त्या शिकार केलेल्या प्राण्यांचे तुकडे करणं यासाठी सुद्धा तो काय करतो? चोचीचा वापर करत असतो. पण याचबरोबर तो फक्त अन्न खाण्यासाठीच त्याचा वापर करत नाही, तर स्वतःचं घरटं म्हणजेच घरकुल किंवा घर बांधण्यासाठी सुद्धा तो काय करतो? या चोचीचा वापर करत असतो. शिवाय त्याला जी पिल्लं असतात त्या पिल्लांना भरवण्याचं म्हणजेच त्यांना अन्न पुरवण्याचं काम या चोचीच्याच माध्यमातून हा पक्षी करत असतो. शिवाय झाडावर चढणं किंवा वेलींवर लटकणं यासुद्धा क्रिया तो या चोचीच्या माध्यमातून पार पाडत असतो. म्हणजेच चोच ही जणू काही पक्ष्यांसाठी हात, पाय, दागिना, चमचा, फावडं, करवत आणि
असं बरंच काही असतं. म्हणजे चोच ही म्हणजे काही फक्त त्याच्या तोंडाचा भाग नव्हे, तर या चोचीचे नानाविविध उपयोग हे पक्ष्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण तर आहेतच, परंतु त्याचं जीवन चालवण्यासाठी सुद्धा या चोचीचा वापर तो बहुविविध कामांसाठी करत असतो. म्हणूनच लेखक म्हणतो की या पक्ष्याची चोच म्हणजे जणू काही त्याच्यासाठी काय आहेत, त्याचे हात पाय आहेत. जसं माणसाला हातपाय असतात आणि हातपायाच्या सहाय्याने तो विविध प्रकारची कामे करत असतो, तर या पक्ष्याची चोच म्हणजे जणू काही त्याच्यासाठी काय आहेत, त्याचे हातपायच आहेत. याशिवाय त्याच्यासाठी तो एक दागिनासुद्धा आहे. म्हणजे त्याचं सौंदर्यसुद्धा या चोचीमुळे काय होतं, खुलून दिसतं. याशिवाय या चोचीचा वापर तो चमचा म्हणून सुद्धा करतो. आपण सुद्धा काही पदार्थ खाण्याकरिता आपण चमच्याचा वापर करतो, तर हा पक्षीसुद्धा त्याचं काही जे अन्न असेल त्या अन्नाला खाण्यासाठी चमचा म्हणून या चोचीचा वापर तो करतो. तेच त्याच्यासाठी फावडंसुद्धा आहे. जसं फावड्याच्या सहाय्याने आपण जमीन उकरण्याचं, माती उकरण्याचं काम करतो, तसंच हा पक्षीसुद्धा या चोचीच्या सहाय्याने जमीन उकरण्याचं किंवा जे काही त्याला हवं असेल, अन्नधान्य फोडण्याचं, बिया फोडण्याचं, शिकार केलेल्या प्राण्यांचे तुकडे करण्याचं काम या चोचीच्या सहाय्याने तो करत असतो. आणि पुढे लेखक म्हणतात की करवत म्हणजे पावशी, ज्याला आपण म्हणू की पावशीच्या सहाय्याने जसं आपण काहीतरी कापतो, आपल्याला ज्या गोष्टींची आवश्यकता असेल आणि जी गोष्ट आपल्याला कापायची असेल, तर करवतीच्या सहाय्याने आपण ती कापतो. तर या पक्ष्याची करवत म्हणजे कापण्याचं साहित्य हे काय आहे, चोचच असतं. आणि असे बरेच नाना विविध उपयोग तो या चोचीच्या सहाय्यानेच पार पाडत असतो. म्हणजे या चोचीचा उपयोग तो नाना विविध ही कामे पार पाडण्यासाठी करत असतो. पुढे लेखक म्हणतात की सर्वसाधारणपणे पक्षी निरीक्षण करताना पक्ष्याचा रंग, उडण्याची किंवा बसण्याची पद्धत, याचबरोबर त्याच्या चोचींचा आकार कसा आहे याकडे लक्ष दिलं जातं. कारण चोचीच्या आकारावरून त्या पक्ष्यांचे भक्ष्य, घरट्याचा प्रकार व अंदाज बांधता येतो. की मग आता एखाद्या पक्ष्याचं ज्या वेळेला आपण निरीक्षण करतो, तर त्या पक्ष्याचा रंग बघितला जातो. त्या पक्ष्याचा रंग कसा आहे, कोणत्या रंगाचा तो पक्षी आहे हे बघितलं जातं. याशिवाय त्याची उडण्याची आणि बसण्याची पद्धत कशी आहे हे सुद्धा बघितल्या जातं. आणि त्यावरून सुद्धा आपल्याला पक्ष्यांचे विविध प्रकार हे कळतात. त्याचबरोबर त्याच्या चोचीचा आकार कसा आहे याकडे सुद्धा लक्ष दिल्या जातं. कारण या चोचीच्या आकारावरूनच पक्ष्याचं भक्ष्य म्हणजे तो कोणत्या प्रकारचा पक्षी आहे, त्याला कोणत्या प्रकारचं अन्न हे लागतं हे सुद्धा आपण ओळखू शकतो. म्हणजेच बघा, या ठिकाणी ही बाब अत्यंत महत्त्वाची अशी आहे की पक्ष्याच्या चोचीवरून त्याचं भक्ष्य कोणतं असेल हे आपण ओळखू शकतो. पुढे त्याबद्दल लेखकाने माहिती दिलेलीच आहे, परंतु पक्ष्याच्या चोचीच्या आकारावरून तो कोणत्या प्रकारचं अन्न खातो, तो मांसाहारी पक्षी आहे, तो शिकार करणारा पक्षी आहे की तो अगदी छोटासा चिमणीसारखा बिया फोडून खाणारा पक्षी आहे, याबद्दल आपण त्या निरीक्षणातून जाणू शकतो. किंवा त्याच्या चोचीचा आकार कसा आहे यावरून आपण ते लक्षात घेऊ शकतो. याशिवाय त्याचा घरटं बांधण्याचा जो प्रकार आहे तो सुद्धा आपल्याला चोचीवरून काय होतो, लक्षात येतो. म्हणजे एका चोचीवरून त्या पक्ष्याच्या अनेक बाबी या आपल्याला माहिती पडतात. अनेक बाबींची आपल्याला माहितीही प्राप्त करता येते. एवढी ही चोच पक्षी जीवनासाठी, पक्षी निरीक्षणातून त्याचं जीवन जाणण्यासाठी आपल्याला महत्त्वपूर्ण ठरते. प्राणीसृष्टीमध्ये वेगवेगळ्या गटातल्या प्राण्यांच्या शरीर रचनेकडे बघितल्यावर जाणवतं की फक्त पक्ष्यांना चोच असते. की आपण
प्राणीसृष्टी जर बघितली, म्हणजे प्राण्यांची जी सृष्टी आहे किंवा जे जीवन आहे किंवा सर्व प्रकारचे जर प्राणी बघितले, वेगवेगळ्या गटातले जर प्राणी बघितले आणि त्या प्राण्यांच्या शरीर रचनेकडे बघितल्यावर जाणवतं की फक्त या सृष्टीमध्ये पक्ष्यांनाच काय असतं, चोच असते. म्हणजे या जगातला एकमेव प्राणी ज्याला चोच असते असा तो कोण आहे, पक्षी हा प्राणी आहे. याशिवाय उत्क्रांतीच्या ओघात आणि बदलत्या हवामानात आणि बदलणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये टिकून राहताना प्राण्यांच्या शरीरात काही बदल होत गेले. त्यातले काल सुसंगत, उपयोगी आणि आवश्यक बदल हे टिकून राहिले. याच प्रवासात पक्ष्याची चोच निर्माण झाली. की उत्क्रांतीच्या ओघात, म्हणजे उत्क्रांती म्हणजे काय, की सजीव प्राण्यांच्या जीवनामध्ये किंवा सजीवांची निर्मिती झाल्यापासून आतापर्यंत त्याच्यात प्रचंड प्रमाणात हे बदल झालेले आहेत. हे सजीव पूर्वी होते तसेच राहिलेले नाही. त्यांच्यात सूक्ष्मपणे व खूप हळूहळू निसर्ग नियमानुसार बदल घडत आले आणि त्यांना आजचं रूप हे प्राप्त झालेलं आहे. म्हणजे हे जे सजीव पूर्वीच्या काळी प्राचीन काळामध्ये जसे होते तसे आज राहिलेले नाही. उत्क्रांती म्हणजे त्यांच्यामध्ये जे बदल होत गेले, जे महत्त्वपूर्ण बदल होत गेले, हे बदल हळूहळू निसर्ग नियमानुसार होत गेले आणि त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे बदल हे आज आपण झालेले बघू शकतो. आणि त्यामध्ये चोचसुद्धा आलेली आहे. की काळानुरूप निसर्गक्रमानुसार त्यांच्या चोचीमध्ये सुद्धा, त्यांच्या संरचनेमध्ये सुद्धा बदल होत गेलेले आपल्याला दिसून येतात. आणि याच बदल घडण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, उत्क्रांती असं म्हणतात. आणि चार्ल्स डार्विन हे उत्क्रांती सिद्धांतांचे काय मानले जातात, जनक मानले जातात. म्हणजे चार्ल्स डार्विन यांनी सर्वात प्रथम मानव किंवा सजीव सृष्टीतील प्राणी हे कसे उत्क्रांत होत गेले, म्हणजे त्यांच्यामध्ये कशा प्रकारे कालानुरूप, काल सुसंगत म्हणजे काळाला सुसंगत आणि निसर्ग नियमानुसार तो सगळे सजीव प्राणी हे कसे बदलत गेले. तर पक्ष्यामध्ये सुद्धा काय झालेला दिसतो आपल्याला, या उत्क्रांतीमध्ये अनेक प्रकारचे बदल हे होत गेलेले आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे या उत्क्रांतीच्या ओघात आणि जो बदलतं हवामान आहे, बदलतं हवामान, बदलता निसर्ग, मग या बदलत्या हवामानात आणि निसर्ग परिस्थितीत टिकून राहण्यासाठी प्राण्यांच्या शरीरात सुद्धा अनेक प्रकारचे बदल होत गेले. आणि त्यातले मग जे काही चांगले आणि काळाला अनुरूप असे जे काही उपयुक्त बदल आहेत, ते आवश्यक बदल आहेत, ते टिकून राहिलेले आपल्याला दिसतात. आणि याच प्रवासामध्ये पक्ष्याची चोचसुद्धा काय झालेली दिसते, उत्क्रांत होत गेलेली आपल्याला दिसते. आणि त्यातूनच पक्ष्याची चोच ही अधिक उपयुक्त आणि त्याच्या जीवनाला पोषक अशी झालेली आपल्याला दिसून येते. पुढे लेखक म्हणतो की पक्ष्यांच्या ज्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या, त्यांच्या चोचीचा रंग, आकार यात विविधता निर्माण झाली. मात्र पक्ष्यांच्या प्रकारानुसार चोचीचे प्रकार हे बदलताना दिसले. तरी सगळ्या पक्ष्यांच्या चोचीची मूळ संरचना ही काय असते, समान असते. की पक्ष्यांच्या ज्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या त्यामध्ये त्यांच्या चोचींमध्ये जो रंग, आकार आहे त्यामध्ये विविधता निर्माण झाली. म्हणजे सर्वच प्रकारचे पक्षी जे होते त्या पक्ष्यांच्या रंगरूपानुसार त्याच्या चोचीमध्ये सुद्धा काय झाला, बदल झाला. आणि त्यानुसार त्यांच्यामध्ये भरपूर व्हेरायटी म्हणजेच विविधता ही निर्माण झाली. मात्र पक्ष्यांच्या प्रकारानुसार चोचीचे प्रकार हे बदलताना आपल्याला दिसतात. म्हणजे पक्षी बदलला की त्याचा चोचीचा आकार सुद्धा काय होतो, बदलत जातो. म्हणजे पक्ष्याच्या आकारानुसार, रंगरूपानुसार त्याच्या चोचींचे आकारसुद्धा काय होत जातात, बदलत जातात. तरी मात्र या सर्वच पक्ष्यांच्या चोचींची जी मूळ संरचना आहे
म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो की एक जे बेसिक स्ट्रक्चर आहे, त्याच्या चोचीचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे ते मात्र, ती संरचना मात्र आपल्याला बहुतांश पक्ष्यांमध्ये सारखीच असलेली आपल्याला दिसते, ती समानच असते. कोणत्याही पक्ष्याची जी चोच आहे ती 2 भागांमध्ये विभागलेली असते. जो वरचा भाग आहे त्याला मॅक्सिला असं म्हणतात आणि खालचा भाग जो आहे त्याला मॅन्डिबल असं म्हणतात. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की वरच्या भागाला काय म्हणतात, मॅक्सिला, आणि जो खालचा भाग आहे त्याच्या चोचीचा त्याला काय म्हणतात, मॅन्डिबल असं म्हणतात. म्हणजे पक्ष्याची चोच ही 2 भागामध्ये विभागलेली असते. वरचा भाग हा मॅक्सिला आणि खालचा भाग जो आहे त्याला मॅन्डिबल असं म्हणतात. आणि बहुतांश पक्ष्यांमध्ये चोचीची हीच संरचना असलेली आपल्याला दिसून येते. पुढे लेखक म्हणतात की बहुतेक पक्ष्यांना याच चोचीवर काय असतं, बाह्य श्वसनेंद्रिय असते. म्हणजे आपल्याला जसं एक नाक असतं आणि त्या नाकाला 2 नाकपुड्या असतात, तर तसं पक्ष्यांना चोचीवरच काय असतात, श्वसनेंद्रिये असतात. म्हणजे आपण ज्याप्रमाणे 2 नाकपुड्यांच्या सहाय्याने श्वसन करतो त्याच पद्धतीने हे पक्षीसुद्धा त्यांच्या चोचीवर असलेली जी श्वसनेंद्रिये आहेत त्यांच्या माध्यमातून श्वसनक्रियाही करत असतात. पुढे तो म्हणतो की तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केलं तर पक्ष्याच्या चोचीच्या सुरुवातीला 2 लहान छिद्र असतात. की आपण पक्षी जर अगदी निरखून बघितला तर आपल्याला या चोचीवर काय दिसतात, 2 छोटी छोटी छिद्र असलेली दिसतात. त्याच त्यांच्या काय आहेत, नाकपुड्या आहेत आणि त्याच छिद्रांच्या माध्यमातून ते श्वसनाची क्रियाही करत असतात. या छिद्रांमधूनच पक्षी श्वासोच्छवास करतात. अपवाद म्हणून किवी पक्ष्यांची ही छिद्र चोचींच्या टोकांवर असतात. फक्त याला अपवाद म्हणून किवी पक्षी याचं नाव आलेलं आहे की या पक्ष्याच्या चोचीच्या टोकावर काय असतात, श्वसनाकरिता 2 छिद्र दिलेली असतात. पण इतर पक्ष्यांना मात्र चोचीच्या अगदी सुरुवातीला, जिथून चोचीची सुरुवात होते त्या सुरुवातीलाच त्यांना काय असतात, 2 छिद्र असतात आणि या छिद्रांच्या माध्यमातूनच हे पक्षी काय करतात, श्वासोच्छवासाची क्रियाही करत असतात. पुढे लेखक म्हणतात की पक्षी अंड्यामध्ये असताना त्यांच्या चोचीच्या टोकावर एक दातासारखा भागही येतो, त्याला एग टूथ असं म्हणतात. की आपण दातांना काय म्हणतो, इंग्रजीमध्ये टूथ असं म्हणतो. तर हे जे पक्षी असतात हे जेव्हा अंड्यामध्ये असतात, कारण पक्ष्यांचा जन्म हा कशामधून होतो, अंड्यांमधून होतो, आणि या अंड्यांमध्ये असताना त्या चोचीच्या टोकावर एक जो दातासारखा भाग असतो त्याला एग टूथ असं म्हणतात. या ठिकाणी मी जे चित्र दिलेले आहे त्यामध्ये एक रेखाकृती आहे की ज्यामध्ये हा एग टूथ म्हणजे काय आहे, तर पक्ष्याच्या चोचीच्या अगदी टोकावर हा एग टूथ असतो आणि या एग टूथचा वापर हा काय करतो, मग अंड्यात पूर्ण वाढ झालेल्या पक्ष्यांच्या चोचीवर हा चिमुकला दात जो आहे तो उगवतो आणि याच दाताच्या मदतीने पक्षी आपल्या अंड्याचं कवच आतून फोडून बाहेर येतो. आता त्या एग टूथचा वापर तो कशाकरिता करतो की ज्या वेळेला अंड्यामध्ये त्याची पूर्ण वाढ होते, मग या अंड्याचं जे कवच आहे ते कवच फोडण्याकरिता तो या चोचीच्या टोकावर असलेल्या एग टूथचा वापर हे कवच फोडण्यासाठी करतो आणि हे अंड्याचं कवच आतून फोडून तो काय येतो, बाहेर येतो, या जगामध्ये तो येतो. सगळ्याच पक्ष्यांना हा एग टूथ असतो. म्हणजे सर्व पक्षी, जे काही विविध जाती प्रकारातले पक्षी असतील त्या सर्वच पक्ष्यांना अशा प्रकारचा एग टूथ हा चोचीच्या अगदी वरच्या टोकावर असतो. अपवाद म्हणजे फक्त किवी पक्ष्यांची पिल्ले, ही पिल्ले लाथा मारून अंड्यांचे कवच फोडतात.
की फक्त किवी पक्ष्याला मात्र काय नसतो, एक तूत जो आहे तो नसतो. ही जी पिल्ले असतात ही अंड्याचं कवच फोडण्याकरिता आपल्या पायांचा वापर करतात आणि लाथा मारून काय करतात, अंड्याचं कवच जे आहे ते फोडतात. स्टार्कसारखे काही पक्षी नेहमी लांब लांब चोचीही आपटताना दिसतात. त्या स्टार्क नावाचा जो पक्षी आहे हा काय करतो, नेहमीच त्याची एक सवय आहे की तो त्याला जी लांब चोच आहे त्या चोचीचा वापर तो आपटण्यासाठी करतो. म्हणजे टक 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 असा आवाज तो त्या चोचीचा करत असतो आणि ती चोच नेहमीच तो आपटतो. म्हणजे काय की त्या चोचीची टणकता तो आपल्या या सवयीच्या माध्यमातून कायम ठेवतो आणि ती चोच जी आहे ती धारदार राहावी, ती योग्य पद्धतीने काम करावी याकरिता निसर्गाच्या नियमानुसार त्याला अशा प्रकारची नैसर्गिक प्रेरणा होते की तो त्याला मिळालेली जी लांब लांब चोच आहे ती तो वारंवार आपटताना दिसतो. चोचीवर चोच आपटून ते जो आवाज करतात त्याला वेगवेगळे अर्थ असतात. आणि मग जेव्हा स्टार्क जमातीतले पक्षी किंवा इतर पक्षी हे चोचांवर चोच आपटून जेव्हा काही आवाज करतात तेव्हा त्या आवाजाला सुद्धा काय असतं, वेगवेगळे अर्थ असतात. म्हणजे एकंदरीतच आपल्याला या पक्ष्याला असलेली जी चोच आहे ही जरी एक छोटी साधारण त्याचा अवयव वाटत असली तरी मात्र त्या चोचीचे मात्र काय असतात, विविध उपयोग तर असतातच, शिवाय त्याच्या उत्क्रांतीमध्ये त्या चोचीचा त्याच्या अभ्यासाचा जो महत्त्वपूर्ण भाग आहे तो सुद्धा असतोच. आणि शिवाय या चोचीचे विविध उपयोग आणि त्या चोचीतून आपल्याला त्यांचे वेगवेगळे प्रकार आणि शिवाय त्यांच्या सवयी आणि त्यातून मिळणारे काही संदेश हे सुद्धा आपल्याला चोचीतून कळून येतात. एवढी ही चोच महत्त्वपूर्ण असते. पुढे लेखक म्हणतो की चोचींच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे लक्षात राहणाऱ्या पक्ष्यांची यादी केली तर त्यात अर्थातच धनेश म्हणजेच हॉर्नबिल पक्ष्याचा क्रमांक हा बहुधा पहिला लागेल. की मग आता लेखक या पक्ष्यांच्या चोचीनुसार ज्या वेळेला आपण पक्ष्यांची यादी तयार केली तर त्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण असे काही पक्षी आहे जे चोचीमुळे आपल्याला काय होतात, पटकन ओळखायला येतात. तर त्यात धनेश म्हणजेच ज्याचं इंग्रजी नाव आहे हॉर्नबिल या पक्ष्याचा क्रमांक हा काय असेल असं म्हणतो, तो बहुधा पहिला असेल असं तो म्हणतो. आता तो पहिला का असेल की गुलाबी फ्लेमिंगो पक्ष्याची चोच ही वैशिष्ट्यपूर्ण आकाराची असते. फ्लेमिंगो हा पक्षी अगदी सॅफरॉन म्हणजे भगव्या रंगाचा, गुलाबी रंगाचा असा हा पक्षी असतो आणि या पक्ष्याची चोच ही काय असते, अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा आकाराची असते. आपल्या गुलाबी शेंद्री पंखांनी अग्निपंख हे नाव सार्थ करणाऱ्या फ्लेमिंगोची चोच म्हणजेच वाकडी झालेली असते. त्याची जी चोच आहे ती आतमध्ये निमुळती अशा प्रकाराची असते. आणि या पक्ष्याच्या चोचीचं वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करताना तो म्हणतो की आपल्या गुलाबी आणि शेंद्री पंखांनी त्याचं नाव हे काय करतो, तो अग्निपंख असं नाव तो सार्थ करतो. असा हा जो फ्लेमिंगो पक्षी आहे त्या फ्लेमिंगो पक्ष्याची चोच ही आतमध्ये काय झालेली असते, वाकडी झालेली असते. म्हणजे आतमधल्या भागाला ती निमुळती अशी झालेली असते. फ्लेमिंगोची भक्ष्य शोधण्याची खाण्याची पद्धत ही जरा वेगळीच आहे. की हा जो फ्लेमिंगो पक्षी आहे त्याची भक्ष्य म्हणजे काय, त्याची जी शिकार असते ती शिकार शोधण्याची आणि खाण्याची पद्धत ही जरा काय आहे, इतर पक्ष्यांपेक्षा वेगळीच असते. म्हणून त्याला हॉर्नबिल असं म्हणतात. पक्ष्याची चोच म्हटल्यावर सर्वात आधी जो पक्षी
जो शब्द आठवतो तो आहे अणकुचीदार. आता पक्ष्याच्या चोचीचं निरीक्षण ज्या वेळेला आपण करतो आणि पक्ष्याची चोच म्हटल्यावर सर्वात आधी जो शब्द आपल्याला आठवतो तो आहे अणकुचीदार. आपण बघतो की पक्ष्याची चोच ही कशी असते, अणकुचीदार असते. ती समोरच्या भागाला अतिशय टोकदार आणि धारदार अशी असते, म्हणून तिला काय म्हटलं आहे लेखकाने, अणकुचीदार. आणि हा शब्द जो आहे अणकुचीदार, तो शब्द लागू होतो गरुड, घार, ससाना अशा शिकारी पक्ष्यांना, की त्यांची चोच जी आहे ती कशी असते, अणकुचीदार अशी असते. आणि सापापासून तर सशापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करणाऱ्या या पक्ष्यांना आपली शिकार घट्ट पकडता यावी, फाळता यावी, तिचे तुकडे करता यावेत म्हणून बागदार, अणकुचीदार अशी चोच असते. आता या अणकुचीदार चोचीचा वापर घार, ससाना किंवा गरुड हे पक्षी कशाकरिता करतात, की आपलं जे भक्ष्य आहे, त्यांची जी शिकार आहे, त्या शिकारीला आपल्या अणकुचीदार चोचीच्या सहाय्याने घट्ट पकडून ठेवण्यासाठी, केलेली शिकार ही फाडून खाण्यासाठी या अणकुचीदार चोचीचा वापर ते करतात. आणि सापापासून तर सशापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार हे घार, ससाना किंवा गरुड या प्रजातीतील जे पक्षी आहेत ते करत असतात. शिवाय त्या पकडलेल्या शिकारीचे तुकडेसुद्धा करून त्यांना खाता यावेत म्हणून त्याची जी चोच आहे ती कशी असते, बाकदार आणि अणकुचीदार अशी चोच असते. मग या चोचीचा वरचा भाग हा खालच्या भागापेक्षा थोडासा लांब आणि वळलेला असतो, की त्यांची चोच ही कशी असते, अर्धवर्तुळाकार अशा स्वरूपाची असते. फक्त जो वरचा भाग आहे तो काय असतो, खालच्या भागापेक्षा थोडासा लांब आणि समोरील बाजूकडे तो आतमध्ये वळलेला असतो. याउलट सुतार किंवा हुप्पो या पक्ष्यांची चोच ही एकदम कशी असते, सरळसोट असते. म्हणजे अगदी ज्याला आपण सरळ अशा स्वरूपाची चोच म्हणू, तर हुप्पो आणि सुतार या पक्ष्यांची चोच ही कशी असते, सरळ असते. त्यांनासुद्धा जमिनीवरचे किडे, झाडाच्या खोडात दडलेले किडे शोधून बाहेर काढून खायचे असतात. तर म्हणजे या ठिकाणी आपण ही बाब लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक पक्ष्याचा जो जीवनक्रम आहे आणि त्याला मिळालेली जी चोच आहे, त्या चोचीचे वापर हे काय असतात, वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही पक्ष्यांची चोच ही अणकुचीदार असते, काही पक्ष्यांची चोच ही आतमध्ये निमुळती अशी असते, जसं हॉर्नबिल आहे. अणकुचीदार पक्ष्यांमध्ये घार आहे, ससाना आहे, गरुड आहे. तर काही पक्ष्यांची चोच ही कशी असते, अगदी सरळसोट असते, एखाद्या नळीप्रमाणे सरळ ती असते. तर या सर्वांचे उपयोग हे आपापल्या अंगभूत नैसर्गिक गुणानुसार ते करत असतात. म्हणून सुतार आणि हुप्पो यांना मिळालेली जी सरळ अशा प्रकारची जी चोच आहे तिचा वापर ते झाडामध्ये लपलेले जे काही किडे आहेत किंवा जमिनीवरचे जे किडे आहेत, झाडाच्या खोडामध्ये दडलेले जे किडे आहेत ते शोधून काढून त्यांना ते खावायचे असतात, म्हणून त्याचा वापर ते करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण या पाठातील काही पक्षी आणि त्यांचे विविध चोचींचे आकार आणि त्या चोचींचा ते करत असलेले वापर आणि उपयोग याबद्दल आपण आज माहिती बघितली. आणि हा जो प्रथम भाग आहे चोच आणि चारा या पाठाचा, हा याच ठिकाणी आपण संपूयात. आणि दुसऱ्या भागामध्ये इतर जे काही पक्षी आहेत ज्यांचं वर्णन लेखकाने या पाठामध्ये केलेलं आहे त्याबद्दल अधिक माहिती आपण घेणारच आहोत. तर हा पाठ जो झालेला पाठ आहे तो तुम्हाला कळलेला असेलच अशी मी आशा करतो. पुढच्या पाठाला आपण लगेचच भेटू. धन्यवाद. या ठिकाणी मी थांबतो. तर प्रथम भाग या ठिकाणी समाप्त झालेला आहे.